सो हेलो गाइज, वेलकम बैक टू आवर यूट्यूब चॅनल. माय सेल्फ मयूर संतोष दळवी. स्मार्ट क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं मी स्वागत करतो आहे. तर लास्ट लेक्चरला आपण डिस्कशन कशाबद्दल केलं? लास्ट लेक्चरला आपण डिस्कशन केलेलं 2.2 मी कम्प्लिटली घेतलेलं होतं तुमचं. ओके, सो आता ह्या सेशनमधून मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे 2.3 ऑनवर्ड्स. ओके, 2.3 ऑनवर्ड्स मी डिस्कशन करणार आहे. सो स्मार्ट क्लास आपल्या चॅनलचं नाव आहे. महाराष्ट्र बोर्ड सिलेबस 2021-22 मॅथमॅटिक्स पार्ट नंबर 1 आपला चालू आहे. परत पार्ट नंबर हा आपला 6th आहे आणि चॅप्टर नंबर 1 नंबर 2 आहे हा मॅट्रायसेस. इंस्टाग्राम ID इथे मी मेन्शन केलेली आहे मयूर_दळवी_1330. सो काही जर डाऊट असेल तर तुम्ही मला या ID वर तुम्ही इथे विचारू शकता. ओके, सो आता आपण वळूयात आपल्या फर्स्ट पेजकडे. आता वळूयात आपण. सो फर्स्ट पेजकडे वळूयात आपण. आता फर्स्ट पेज जो आहे येणार आहे, जरा लोड होते स्क्रीन. ओके, सो फर्स्ट पेज आपला इथे आलेला आहे बघा. सो फर्स्ट पेज इथे आपला आलेला आहे. सो फर्स्ट पेजमध्ये आपण आता इथे बघूयात एक्झरसाइज 2.3 इथे मी आता बघणार आहे. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स बाय इन्व्हर्जन मेथड. इन्व्हर्जन मेथडने कसे काय सोल्युशन काढायचे आहेत? इन्व्हर्जन आणि रिडक्शन मेथड ही जी आहे ना, यातली रिडक्शन जी मेथड आहे ती आपली डिलीट झालेली आहे 25% सो आपल्याला ती करायची नाही आहे. ओके, फक्त आपल्याला इन्व्हर्जन मेथड आपल्याला इथे आता फाइंड आउट करायचे आहे. तर कसं काय करायचं ते आता बघा, मी या सम्सद्वारे सांगतो तुम्हाला. 1-2 इक्वेशन्स दिले आहेत. फाइंड द फॉलोइंग, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करून कशाने सॉल्व करायचे आहेत? इन्व्हर्जन मेथडने. सो इन्व्हर्जन मेथडने आपल्याला इक्वेशन सॉल्व करायचे आहेत. सो आपल्याला इक्वेशन इथे गिवन बाय x+2y = 2 हा एक फर्स्ट इक्वेशन आणि 2x+2y = 3, 2x+3y = 3 से आपले 2 इक्वेशन्स दिलेले आहेत. तर गिवन इक्वेशन कन्व्हर्ट इनटू अ मॅट्रिक्समध्ये त्याचा पहिल्यांदा तर कन्वर्जन करा. तर कोणता घेऊयात मी कलर? चला, हा पण एवढा येणं वाटत. वेट. चलो रेडी. सो आता इथे मी हा जो घेतलेला आहे ना, आता इथे हा एक इक्वेशन आणि हा एक इक्वेशन आहे, बरोबर. सो आता आपल्याला गिवन इक्वेशन इज कन्व्हर्ट करायचे इनटू अ मॅट्रिक्समध्ये. आपल्याला फर्स्टली आता या 2 इक्वेशनचं मॅट्रिक्समध्ये कन्वर्जन करायचं आहे. तर ते कसं काय करायचं बघा. आता इथे ह्याचा कोणताच इथे कोइफिशियंट नाही, म्हणजे याला काय असतो? 1 असतो. ओके, हा 1 2 मी इथे लिहिला 1 2 आणि हा 2 3 आहे ना, तो इथे लिहिलेला आहे मी बघा. हा 1 2 आणि हा 2 3 असं लिहिलेलं आहे. ओके, सो x आणि y आणि इथे 2 3. आता हे मी काय केलं एक्झॅक्टली? तर हे जे आहे ना फर्स्ट इक्वेशनचा लेफ्ट हँड साईड जी आहे ना, ही झाली लेफ्ट हँड साईड आणि ही झाली RHS, ही झाली राईट हँड साईड. ओके, सो लेफ्ट हँड साईडचे जे इलेमेंट्स आहेत ते असे आडवे लिहायचे आहेत आपल्याला. ओके, आडवे लिहायचे आहेत. ओके, आणि राईट हँड साईडचे इलेमेंट्स आहेत ते पण आपल्याला आडवे लिहायचे आहेत. हे बघा इथे मी आडवे ते लिहिलेले आहेत. ओके, आणि हा जो फक्त इलेमेंट्स लिहिले ना, तर इथे दोन्हीकडे कॉमन काय आहे? XY दोन्हीकडे कॉमन आहे. सो XYचा मी एक सिंगल मॅट्रिक्स बनवला. आणि राईट हँड साईडला काय इथे 2 आहे आणि इथे 3 आहे. सो मी इथे 2 लिहिलं, इथे 3 लिहिलं. तर आपण तसं ते मॅट्रिक्स आपण इथे फॉर्म केलेलं आहे. दॅट इज म्हणजे हेच. दॅट इज म्हणजे सिमिलरली आता इथे बघा आपला हा जो आहे ना, दॅट इज हा कसला फॉर्मॅट झालेला? AX = B. ओके, हा AX = B वेअर A म्हणजे काय? हा मॅट्रिक्स. इथे X म्हणजे कोणता? हा मॅट्रिक्स. आणि B म्हणजे कोणता? हा मॅट्रिक्स. तर इथे मी वेअर A = 1 1 2 2 3 1 2 2 3 हे बघा, हा मॅट्रिक्स मी इथे कॉपी केला आहे. हा मॅट्रिक्स हा इथे कॉपी केलेला आहे. ओके, सो आता इथे मी ते कॉपी केलेलं आहे. नंतर मग आता इथे बघा X म्हणजे काय बोललो मी? हा मॅट्रिक्स. आणि B म्हणजे हा मॅट्रिक्स. सो इथे X आणि हा आणि इथे B मी लिहिलेले आहे. सो आता इथे काय करायचं आहे? प्री मल्टिप्लाय द AX = B. AX = B हा जो आपला आलेला आहे ना, त्याला A इन्व्हर्सने प्री मल्टिप्लाय म्हणजे सर्वप्रथम सुरुवातीपासूनच त्याला मल्टिप्लाय करायचा. प्री मल्टिप्लाय म्हणजे अगोदर मल्टिप्लाय करायचं, नंतर नाही. ओके, सो प्री मल्टिप्लाय AX = B बाय द कशाने मल्टिप्लाय करायचं? A इन्व्हर्सने आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे. ओके, सो आता आपण वळूयात पुढे. सो AX = B असा होता. सो A इन्व्हर्स इंटू A हा एक झाला इज इक्वल टू A इन्वर्स इंटू B. A हा इन्वर्स आहे, नॉट प्लस. वेट जरा
ओके ए इन्वर्स आहे, हां ए इन्वर्स इज इक्वल टू बी. प्री मल्टिप्लाय म्हणजे आधी मल्टिप्लाय करायचं आहे, ओके नंतर नाही. सो इथे मी प्री मल्टिप्लाय केलं आहे, तर ह्याचा जो आन्सर आहे ना आपला, ह्याचा जो आन्सर त्याला कन्सिडर काय करायचं आहे, आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स आपल्याला कन्सिडर करायचं आहे. सो आय एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी असं आपला येणार. सो आय एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी. थोडासा ब्लर वाटत असेल ही स्क्रीन, ओके सो सॉरी फॉर दॅट. ओके आय एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी. सो आय जो असतो म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स त्याच्यामध्ये काय असतो 1 0 0 1 असा म्हणजे 0 असा असतो तो मॅट्रिक्स. ओके सो आयडेंटिटी मॅट्रिक्स जो असतो ना त्याला कोणत्याही एजने जर मल्टिप्लिकेशन केलं तर तोच येणार आहे, बरोबर. आयडेंटिटी म्हणजे काय आपला 1. सो 1ने आपल्याला 3ने मल्टिप्लाय केलं आहे काय, 4ने मल्टिप्लाय केलं आहे काय, 1ने तर 3ला मल्टिप्लाय केलं काय, 4ला केलं काय, तर 5ला केलं काय, तर ॲन्सर काय येणार आहे 5 येणार आहे. ओके सो इथे जर ह्या आयने जर ह्या एक्सला मल्टिप्लिकेशन केला तर ॲन्सर काय येणार आहे एक्स येणार आहे. सो मी इथे एक्स लिहिला आणि हा ए इनवर्स बी इथे कॉपी केलेलं आहे. ओके या स्टेप्स फक्त तुम्हाला फॉलो करत यायचे आहेत, बाकी काहीच नाही आहे, बाकी काहीच अवघड नाही आहे. ओके सो नाऊ आता बघा नाऊ, अरे व्हॉट इज हॅपनिंग यार, वेट जरा. सो आता आपण बघूयात पुढे आपण सरकत स्क्रीन मी थोडीशी स्क्रॉल करतो खाली. आता इथपर्यंत आपण आलो, ए एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी पर्यंत आपण आलो. त्याला आपण एक इक्वेशन नंबर देऊ आता नाव म्हणजे आता आपण पुढे बघूयात काय करायचं आहे ते. सो आता इथे पुढे हा जो दिलेला आहे ना हा आपला ए मॅट्रिक्स का होता आपण कन्सिडर केलेला, जरा इथे चेक करा. ए मॅट्रिक्स आपण काय कन्सिडर केलेला, हा होता ए मॅट्रिक्स 1 2 2 3 1 2 2 3. सो इथे मी तेच लिहिले का जरा बघा इथे ए मॅट्रिक्स 1 2 2 3 1 2 2 3. ओके सो देन आपल्याला आता ह्याचं काय करायचं आहे डेटर्मिनंट फॉर्म करायचं. डेटर्मिनंट म्हणजे असा एक मॉडमध्ये आपल्याला त्याचं लिहायचं आहे. ओके डेटर्मिनंट कसं काय फॉर्म करतात म्हणजे सॉल्व करतात तर याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचा. 3चं मल्टिप्लिकेशन 1शी तर 3 मायनस सांगितलं ना डेटर्मिनंट सॉल्व करताना, आणि 2चं मल्टिप्लिकेशन 2शी सो 4. सो 3 - 4 इज इक्वल टू आन्सर आला -1. सो इथे मी -1 लिहिला. सो इज नॉट इज इक्वल टू 0 म्हणजे डेटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इज इक्वल टू 0, देन ए इनवर्स बी एक्झिस्ट. ए इनवर्स बी एक्झिस्ट. ओके सो आता मी इथपर्यंत काय केलं आहे, आता ह्याच्यामध्ये जो इन्व्हर्जन मेथड आहे ना त्याच्यामध्ये एक स्टेप अजून एक वाढवायची आहे. ओके ती कोणती तर प्री मल्टिप्लायची फर्स्ट स्टेप करायची. नंतर मग डेटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इज इक्वल टू 0, नंतर मग मायनर को फॅक्टर, परत मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर, सिमिलर सगळे सिमिलर. ओके सो आता मी तुम्हाला दाखवतो इथे जरा वेट. तो आपला हा नॉट इज इक्वल टू 0 आला. मग जेव्हा इनवर्स बी एक्झिस्ट होणार, जर ए इज इक्वल टू जर 0 आला असता तर आपल्याला इथेच आन्सर स्टॉप करायला लागलं असतं, कारण की ए इज इक्वल टू जर 0 आला असता तर पुढचा आपल्याला आन्सर सोल्युशनच करायला लागलं नसतं. आपल्याला इन्व्हर्जन मेथडने हे करायचं ना, म्हणजे इनवर्स कधी एक्झिस्ट होईल, बी एक्झिस्ट व्हेन डेटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इज इक्वल टू 0. ओके सो ही कंडिशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे. तुम्ही हे म्हणजे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण की मोस्ट इम्पॉर्टंट कंडिशन याच्यावरच पुढं डिपेंड आहे. ओके सो आता मायनर काढूयात आपण ह्या मॅट्रिक्सचं. सो मायनर जेव्हा 2x2 मॅट्रिक्सचं मायनर कसं येतो, फर्स्ट ही, सेकंड ही, थर्ड ही आणि फोर्थ ही, म्हणजे रेसिप्रोकल म्हणजे उलटं जायचं आहे आपल्याला. सो 3 2 2 1. ओके इथे M11 M12 M21 M22. सो आता याचेच को फॅक्टर्स आपल्याला काढायचे. तर को फॅक्टर्स कसं काय काढणार, को फॅक्टर्स म्हणजे C11 C12 C21 C22. सो फर्स्टली -1 लिहून टाका. ओके हे जे दोघांची ॲडिशन असते CIJ इज इक्वल टू -1I + J MIJ. ओके सो इथे -1 IJ म्हणजे हे असते, हे बघा हे IJ म्हणजे 1 1. सो 1 + 1 यांची दोघांची काय असते ॲडिशन असते. तो 1 + 1 इथे 2. ओके आणि हा 3 इथे M11 असतो ना, इथे MIJ म्हणजे M11. सो इथे 3 आला. सो इथे 2 2 1 हे मी इथे मॅट्रिक्स दिलेले आहेत. हे मॅट्रिक्स नाही मायनर इथे लिहिलेले आहेत. मी आता हायलाईट करून दाखवतो. हे आपले सगळे मायनर लिहिलेले आहेत, हे आणि हे सगळे मायनर लिहिले आहेत. ओके सो आता आपल्याला जेव्हा मी काय बोललो, -1चा जेव्हा पॉवर जर इवन असेल तर तेव्हा त्याचा आन्सर 1 येतो, आणि -1चा पॉवर जर ऑड असेल तेव्हा त्याचा आन्सर -1 येतो. ओके पॉवर ऑड आणि इवन. ओके सम आणि विषम संख्या ऑलरेडी वी नो दॅट 5वीमध्ये शिकलेले आहेत. ओके
सो आता इथे जेव्हा मी सम संख्या जिथे येते तिथे मी 1 1 लिहिलं आहे हे बघा, आणि जिथे विषम संख्या आहे म्हणजे ऑड नंबर आहे इथे -1 लिहिलं, आणि हे मी जसं तसं इथे कॉपी केलं आहे, इथे कॉपी केलं आहे हे बघा. ओके, हे कॉपी केल्यानंतर मग आता आपल्याला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं आहे. 1चं मल्टिप्लिकेशन 3शी तर 3, 2चं मल्टिप्लिकेशन -1 सो -2, 2चं मल्टिप्लिकेशन -1 सो अगेन -2, 1चं मल्टिप्लिकेशन 1शी तर इथे 1 झालं आहे. ओके, सो को फॅक्टर पण आपण इथे काढलं आहे. तर को फॅक्टर म्हणजे ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स. तर आता इथे मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टरची एक स्टेप मी इथे ड्रॉप केली, स्किप केलेली आहे. सो आपण को फॅक्टर नंतर आपण डायरेक्टली ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स काढू शकतो. तर ते कसं काय आता बघूयात. आपण मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टरमध्ये काय करायचो, हा 3 जो आहे ना तो इथे लिहायचो, हा जो -2 आहे ना तो इथे लिहायचो, हा -2 आहे तो खाली लिहायचो, आणि हा 1 जो आहे तो असा लिहायचो. हे कशामध्ये, मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टरमध्ये. बट ॲट द कंडिशन ऑफ ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स, हे 3 आणि हे -2 आहे ना, आपण मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टरमध्ये असे आडवे लिहायचो. तर ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्समध्ये काय लिहायचं, हे उभे लिहायचे असतात. हे जे असतात ना हे असं हे उभे लिहायचे, आणि हे -2 आणि 1 हा असा लिहायचा. म्हणजे डायरेक्टली आपण को फॅक्टर नंतर आपण ते करू शकतो. ते कसं काय मी आता सांगितलं, हे जे 2 आहेत ना ते आपण आडवे लिहायचो कशामध्ये, मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टरमध्ये. बट ॲट द कंडिशन ऑफ ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स, सो आपल्याला हे उभे लिहायचे असतात, हे असे उभे लिहायचे असतात, आणि हे -2 आणि 1 हे पण मी इथे उभे लिहिलेले आहेत. ओके, सो आपण को फॅक्टर नंतर डायरेक्टली आपण मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर काढू शकतो. ऑलरेडी वी नो दॅट दिस फॉर्म्युला ऑफ इन्व्हर्सचा आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. ओके, सो हा आपल्याला फॉर्म्युला ऑलरेडी माहीत आहे. सो इथे आपण डिटर्मिनंट ऑफ एची व्हॅल्यू जी आलेली होती किती होती, आपण असं काढलं ना 3 - 4 म्हणजे इथे -1 आपली ती व्हॅल्यू आलेली होती. सो इथे मी -1 पुट केली. ओके, डिटर्मिनंट ऑफ ए आणि ॲडजॉईंट ऑफ एचा आपला इथे जस्ट आन्सर आपण फाइंड आउट केलं आहे. ॲडजॉईंट ऑफ एचा आन्सर काय आला आहे, 3 - 2 -2 1. सो इथे मी ते कॉपी केले, 3 - 2 -2 1, 3 - 2 -2 1. ओके, सो याला आपण इक्वेशन नंबर सेकंड नाव दिलं आहे. सेकंड नाव दिल्यानंतर मग आता इथपर्यंत आपण मागच्या एक्झरसाईजमध्ये करायचं. ओके, आतापर्यंत जेवढं केलं त्याच्यामध्ये फक्त आपली एकच स्टेप इथे ॲडिशनल झालेली आहे. कोणती, प्री मल्टिप्लिकेशन बाय ए इन्व्हर्स टू दी कशाला, AX इज इक्वल टू बीला. ओके, याला आपण प्री मल्टिप्लिकेशन करायचं ना, तीच फक्त स्टेप इथे ॲडिशनल झालेली आहे. बाकी आपण एक्झरसाईज 2.2 मध्ये जे काही केलेलं ना तेच इथे करायचं आहे. ओके, सो आता इन्व्हर्सपर्यंत आपण 2.2 मध्ये करायचं, इन्व्हर्स फाइंड आउट होईल तोपर्यंत. बट आता नाऊ कंडिशन ऑफ द इन्व्हर्जन मेथडमध्ये, इन्व्हर्जन मेथडमध्ये काय करायला लागेल, नाऊ पुट दी व्हॅल्यू ऑफ ए इन्व्हर्सची जी व्हॅल्यू आहे ना, ए इन्व्हर्सची व्हॅल्यू ती इक्वेशन 1 मध्ये टाकायचं आहे. सो इक्वेशन नंबर 1 आपला हा आहे. इक्वेशन नंबर 1 आपला कोणता आहे, हा आहे. आता जरा चेक करा, आपण वरती जाऊयात पुन्हा. हा बघा, इक्वेशन नंबर 1 आपला X इज इक्वल टू ए इन्व्हर्स बी होता. सो इथे इक्वेशन नंबर 1 मध्ये आपल्याला कोणती व्हॅल्यू पुट करायची आहे, ए इन्व्हर्सची. सो ए इन्व्हर्सची व्हॅल्यू आपली ही आलेली आहे, बरोबर. सो ए इन्व्हर्सची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन नंबर 1 म्हणजे ह्याच्यामध्ये पुट करायची आहे. सो आता हा एक्सची व्हॅल्यू आपण काय काढलेली होती, एक्सची व्हॅल्यू इथे XY होती का बघा, ही एक्सची व्हॅल्यू होती, जी एची व्हॅल्यू होती, ही एक्सची आणि ही बीची व्हॅल्यू होती. ओके, सो आता एक्सची व्हॅल्यू मी इथे पुट केलेली आहे. हा ए इन्व्हर्सची व्हॅल्यू म्हणजे ही पूर्ण जो आहे ना, हा पूर्ण तो मी इथे लिहिलेला आहे बघा, इथे जरा लिहिलेलं आहे का जरा चेक करा. ओके, सो हा मी इथे लिहिलेला आहे, आणि बीची व्हॅल्यू आपली काय होती, 2 3 होती. जरा इथे चेक करा आपण डबल, इथे 2 3 बीची व्हॅल्यू होती. सो मी आता ते तिथे लिहिलेली आहे. ओके, ही बीची व्हॅल्यू मी इथे लिहिलेली आहे इथे, बरोबर. सो फक्त मी व्हॅल्यूज तिथे पुट केलेल्या आहेत, बाकी काही त्याच्यामध्ये केलेलं नाही आहे. सो आता आपल्याला काय करायचं, ह्याच्यामध्ये आपल्याला मल्टिप्लिकेशनचा रूल अप्लाय करायचा आहे, मल्टिप्लिकेशनचा रूल. ओके, सो इथे 1 अपॉन -1 आपण मी जसं तसं इथे कॉपी केलं आहे, आणि मल्टिप्लिकेशनचा रूल आता इथे आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके, मल्टिप्लिकेशनचा रूल. तर हा कितीचा मॅट्रिक्स आहे, हा 2/2चा मॅट्रिक्स आहे, आणि हा 2/1चा मॅट्रिक्स आहे. मी काय बोललो, हे जो फर्स्ट मॅट्रिक्स असतो त्याच्या ऑर्डरचा लास्ट डिजिट, आणि जो सेकंड मॅट्रिक्स असतो त्याच्या ऑर्डरचा फर्स्ट डिजिट, हे जर सिमिलर असेल तेव्हा त्याचं मल्टिप्लिकेशन विल ऑकर, मल्टिप्लिकेशन त्याचा घडून देईल, मल्टिप्लिकेशन विल ऑकर. ओके, आणि आउटपुट काय येणार आहे, जो फर्स्ट डिजिट आहे ना, कशाचा फर्स्ट डिजिट, मॅट्रिक्स फर्स्टचा फर्स्ट डिजिट, आणि मॅट्रिक्स सेकंडचा जो सेकंड जो आहे ना इथे
डिजिट तो तेव्हा आपला आउटपुट येणार आहे. म्हणजे आपला जो आपण जेव्हा याचं मल्टिप्लिकेशन करू तेव्हा आपल्याला आउटपुट काय येणार आहे 2/1 मॅट्रिक्स येणार आहे. ओके, सो मी मागच्या पार्टमध्ये वाटते सांगितलेलं तुम्हाला, कोणत्या तरी पार्टमध्ये एखादं सांगितलेलं तर ते स्टेप तुम्हाला फॉलो करायचे आहेत. सो आता आपल्याला जो कशाचा R1C1 इथे 2/1चं मॅट्रिक्स येणार आहे. R1C1 ओके, आणि इथे 2/2 होता, इथे 2/1 आहे बरोबर. 2/1 होता म्हणजे इथे आपल्याला मॅट्रिक्स कशाला येणार, सिम्पली आपला मॅट्रिक्स जो येणार आहे 2/1चा येणार आहे. म्हणजे R1C1 आणि R2C1 असा आपला मॅट्रिक्स येणार आहे. ओके, सो ह्याच्यावरून आपल्याला ते पुढच्या स्टेप्स आपल्याला लगेच समजतात ते काय काय करायचे. ओके, सो आता इथे बघूयात, या -3चं मल्टिप्लिकेशन आपल्याला कशाशी करायचं आहे, या 2शी करायचं आहे. ओके, -3 × 2 किती 6. ओके, -3 × 6 3 × 2 किती 6 आलं, आणि हा -2 × 3 किती येणार -6 येणार. सो 6 - 6 0 आला. ओके, सो 6 - 6 किती आलेला आहे, आन्सर 0 आलेला आहे. सो मी इथे ते 0 लिहिलेलं आहे. ओके, सो आता आपण बघूयात पुढे. सो इथे -2चं मल्टिप्लिकेशन या 2शी केल्यावर काय आन्सर येणार आहे, -2चं मल्टिप्लिकेशन 2शी केल्यावर इथे -4 येणार आहे, -4, आणि या 1चं मल्टिप्लिकेशन या 3शी केल्यावर काय येणार आहे, -3 येणार आहे. ओके, सो इथे -4 आणि -3. सो इथे मी 1 काय लिहिलं आहे, आय थिंक कुछ तो गडबड आहे यहाँ पे, ऐसा मुझे लग रहा है. काही एक गडबड नाही आहे, बरोबर सगळं केलेलं आहे. इथे बघा मी आता इथे काय केलं आहे, -2चं मल्टिप्लिकेशन, हे -2चं इथे -2 होतं ना, सॉरी इथे डबल दाखवतो. या -2चं मल्टिप्लिकेशन या 2शी केल्यावर इथे किती येणार, -4 येणार. आणि ॲट द कंडिशन मल्टिप्लिकेशनची जेव्हा कंडिशन असते तेव्हा आपल्याला प्लस साईन यूज करायचा असतो. सो इथे 3चं मल्टिप्लिकेशन इथं या 1चं मल्टिप्लिकेशन 3शी केलं इथे राहणार 3. सो -4 + 1 किती येणार, -4 + 3 किती येणार, -1 येणार. ओके, सो इथे मी काय केलेलं आहे, आता इथे बघा, इथे मी इथे 1 का लिहिलेलं आहे, इथे -1 पाहिजे. जरा वेट, कुछ तो गड़बड़ है ऐसा मुझे लग रहा है. तो आपला बरोबर आहे, इथे काही एक चुकीचं नाही आहे, बरोबर मी इथे फाइंड आउट केलं आहे. आता मी डबल इथं दाखवतो. इथे -2चं मल्टिप्लिकेशन जर 2शी केल्यावर इथे किती येणार, -4 येणार. आणि इथे +3चं या 1चं मल्टिप्लिकेशन 3शी केल्यावर इथे 3 येणार. सो -4 + 3 आला -1. सो इथे मी -1 लिहायचं होतं. सो इथे मी इथे 1 लिहिलेलं आहे. सो सॉरी फॉर दॅट. ओके, इथे -1 येणार, आणि हा 1 आणि हा -1. सो आता हे -1 आहे ना, याच्या आतमध्ये इथे डिवायडेशनला घालवा. सो 0ने जर -1ला जर डिवायडेशन केलं तर आन्सर 0च मिळणार आहे. सो इथे मी ते 0 लिहिलं आहे. आणि -1ने जर -1ला जर डिवायडेशन केलं तर मायनस प्लस होणार आहे, आणि इथे +1 आन्सर येणार आहे. सो मी इथे लिहिलेलं आहे. ओके, सो बाय इक्वॅलिटी, मग बाय इक्वॅलिटी नंतर मग काय येणार आहे, इक्वॅलिटी केल्यानंतर मग एक्सची व्हॅल्यू काय येणार आहे, 0 येणार आहे. एक्सची व्हॅल्यू 0 येणार आहे, आणि वायची व्हॅल्यू काय येणार आहे, 1 येणार आहे. सो इथे वायची व्हॅल्यू 1 आलेली आहे. ओके, सो आय होप तुम्हाला हे पूर्ण समजलं असेल कसं केलं. मध्ये इथे जम्बलिंग झालेली जरा सिम्बॉलची, कारण की मी चुकीचं लिहिलेलं तिथं. सो सॉरी फॉर दॅट. ट्राय टू अंडरस्टँड मी. अँड आता आपण बघूयात क्वेश्चन नंबर 2. सिमिलर क्वेश्चन आहे. इथे इक्वेशन दिलेले आहे x + y = 4, आणि इथे काय दिलेलं आहे 2x - y = 5. सो गिवन इक्वेशन कन्वर्ट इंटू द मॅट्रिक्समध्ये फर्स्टली तर कन्वर्ट करा, मॅट्रिक्समध्ये फर्स्टली कन्वर्ट करा. ओके, मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट केल्यानंतर हे असं आपल्याला मिळणार आहे. ओके, हे असं मिळाल्यानंतर मग आपल्याला दॅट इज करून ax = b. सो ही aची व्हॅल्यू, ही xची व्हॅल्यू, आणि ही bची व्हॅल्यू झाली. ओके, सो मी ते इथेच पुढेच ते लिहिलेलं आहे. ओके, ते इथेच मी लिहिलेलं आहे. ओके, सो बाकी ते कन्वर्जन कसं काय केलं, ते कन्वर्जन कसं केलं ते मोस्ट इम्पॉर्टंट. ते आता डबल एकदा बघूयात आपण त्याचं मी कन्वर्जन कसं केलं ते. ओके, कन्वर्जन आहे ना हे, ते मी कसं काय केलं ते बघूया. इथे काही नाही म्हणून इथे 1, इथे काही नाही म्हणून इथे 1. सो मी काय बोललो, जे लेफ्ट हँड साईडला आहे ते असं इथे आडवे लिहायचे असं. सो मी ते इथे आडवे लिहिले, इथे 2 आणि इथे -1. सो हे मी इथे लिहिलेलं आहे. हा x आणि y दोन्हीकडे कॉमन आहे म्हणून मी ते इथे एक वर खाली लिहिलेलं आहे. आणि हा 4 इथे आहे आणि हा 5 इथे. सो इथे 4 आणि 5 मी इथे लिहिलेले आहे. ओके, सो असं मी त्याचं कन्वर्जन केलेलं आहे. सो आता बघूयात नेक्स्ट. इथे ax = b मध्ये ह्या aची व्हॅल्यू फाइंड आउट करा, एक्सची व्हॅल्यू आणि बीची व्हॅल्यू त्याच्यावरून. सो इथे प्री मल्टिप्लाय करायचं. प्री मल्टिप्लाय ax = b बाय a इन्व्हर्स. सिमिलर स्टेप्स इथे पण फॉलो करायचे. a इन्व्हर्स इंटू a. ओके, आणि प्री मल्टिप्लाय करायचं आहे ना, प्री मल्टिप्लाय ax = सॉरी वेट सर,
ए एक्स इज इक्वल टू बीला आपल्याला प्री मल्टिप्लाय करायचे. सो ए इनवर्स ए इंटू एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी. ओके, आपण ह्याचं जर असं मल्टिप्लिकेशन केल्यावर याचा ए इनवर्स ए आपण कन्सिडर काय करूयात आय. सो आय इथे कन्सिडर केलं आणि हा एक्स हा इथे कॉपी केला आणि ए इनवर्स बी होता तो पण इथे मी कॉपी केला. सो आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स. सो आयडेंटिटी मॅट्रिक्सने कोणत्याही संख्येला जर गुणलं तर तेवढंच येणार आहे. सो इथे आयने जर या एक्सला गुणलं तर एक्सच येणार आहे. सो ए इनवर्स बी इथे जसं तसं कॉपी केलं, याला इक्वेशन नंबर 1 दिला. सो नाव नंतर मग हा आपला जो ए मॅट्रिक्स जो होता ए मॅट्रिक्स त्याच्यामध्ये आपल्याला डेटर्मिनंट काढायचे. सो -1 -2 ॲन्सर येणार -3. ओके, आपलं असं मल्टिप्लिकेशन करा 1 × -1 -2. सो -3 ॲन्सर येणार. सो determinant of a is not is equal to 0 then a inverse b exist. तो a inverse काय होणार एक्झिस्ट होणार आहे. ओके, सो आता आपण वळूयात पुढे. सो आपल्याला मायनर काढायचं आहे. मायनर आपण रेसिप्रोकल करू तर मायनस काढू शकतो आणि मायनर नंतर को फॅक्टर काढायचे आहेत. आता इथं तुम्ही एक्सपर्ट झाले असाल आणि को फॅक्टर नंतर आता इथे ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स कसं काय काढलं ते बघायचं. हे जे आहेत ना ते मी असे उभे लिहिलेले आहेत. हे बघा इथे उभे लिहिले आहेत आणि हे जे आहेत ते पण मी इथे उभे लिहिलेले आहेत. बट ॲट द कंडिशन ऑफ मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टरमध्ये हे आपण जे आहेत ना -1 -2 आणि ते -1 आपल्याला असं लिहायला लागलं असतं, आडवे लिहायला लागले असते. ओके, हे जे उभे आहेत ना हे उभे ते आपल्याला इथे असे आडवे लिहायला लागले असते ॲट द कंडिशन ऑफ मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर, मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टरच्या कंडिशनमध्ये. बट ॲट द कंडिशन ऑफ ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स आपल्याला हे जे उभे आहेत ना ते आपल्याला इथे उभेच लिहायचे आहेत. हे उभे ते पण इथे आपल्याला उभेच लिहायचे आहेत. ओके, सो नाव आता बघा नाव आपल्याला ए इनवर्सचा फॉर्म्युला इथे यूज करायचा. ए इनवर्सचा फॉर्म्युला ऑलरेडी वी नो दॅट मागच्या एक्सरसाइजमध्ये तुम्ही शिकलेला आहेत. ए इनवर्सचा फॉर्म्युला काय इथे आपले डिटरमिनंट ऑफ एची व्हॅल्यू आलेली -3. सो इथे मी -3 पुट केले. सो इथे -1 ॲडजॉईंट ऑफ ए आपण हा जो मॅट्रिक्स आहे तो इथे मी इथे कॉपी केलेला आहे. सिंगली इथे कॉपी केलेलं आहे सिम्पली. सो आता हा याला इक्वेशन नंबर 2 दिला. सो नाव पुट द व्हॅल्यू ऑफ ए इनवर्स. आता ए इनवर्सची ही एवढी मोठी व्हॅल्यू आलेली, एवढी मोठी ही व्हॅल्यू कुठे गेली यार. एवढी मोठी ही ए इनवर्सची जी व्हॅल्यू आहे ना ती आपल्याला पुट कशामध्ये करायची आहे, इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करायचं आहे. आणि इक्वेशन नंबर आपला 1 आहे एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी. ओके, सो एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी आपल्यामध्ये ती एक्स जी व्हॅल्यू पुट करायची. सो एक्सची व्हॅल्यू काय आहे आपली XY. ओके, ए इनवर्सची व्हॅल्यू आपण आत्ताच नुकतीच काढली, ही एवढी व्हॅल्यू होती ए इनवर्सची. जरा चेक करा पुन्हा एकदा. 1 आपण हे बघा इथे 3 वेळा मायनस आहे. ओके, -1 -1 -2 -1 -1 ओके, आणि हे 4 5. ओके, सो 4 5 मी इथे दिलेलं आहे. 4 5 म्हणजे आपली ती बीची व्हॅल्यू आहे. ओके, बीची व्हॅल्यू आहे एक्स इज इक्वल टू ए इनवर्स बी. सो आता बघा इथे काय होणार आहे. सो आता हा कितीचा मॅट्रिक्स आहे, हा 2x2चा मॅट्रिक्स आहे आणि हा कितीचा मॅट्रिक्स आहे 2x1चा मॅट्रिक्स आहे. सो हा आणि हा सेम पाहिजे. ओके, तेव्हा त्याचं मल्टिप्लिकेशन काय होणार आहे, ऑकर होणार आहे. मल्टिप्लिकेशन विल ऑकर. ओके, आणि आपला आउटपुट जो येणार आहे तो हा आणि हा येणार आहे म्हणजे 2x1चा आपला आउटपुट येणार आहे. सो आपला मॅट्रिक्स कितीचा बनणार आहे 2x1चा मॅट्रिक्स बनणार आहे. सो आता आपण R1 C1 R2 C1 आपण करूयात. ओके, सो इथे -1चं मल्टिप्लिकेशन 4शी केल्यावर किती राहणार आहे -4. या -1चं मल्टिप्लिकेशन याच्याशी केल्यावर किती राहणार आहे, इथे प्लस साईन येणार आणि इथे -5 राहणार. -4 प्लस मायनस काय होणार मायनस. सो इथे 5. सो इथे -9. सो -9 मी इथे लिहिलेलं आहे. ओके, -9 मी इथे लिहिलेलं आहे. सो आता वळूयात इथे पुढे. आपण ह्याचं केलं, कशाचं केलं आपण, या फर्स्टचं केलं. आता इथे बघूयात R2 C1 करूयात. -2 × 4 किती -8 प्लस 1 × 5 किती 5. सो -8 + 5 किती येणार 8मधून हे प्लस मायनस काय होणार मायनस होणार. 8मधून 5 गेले राहिले 3 आणि बिग डिजिट कोणती आहे -8 आणि त्याला कोणतं साईन आहे मायनस. सो इथे मी मायनस लिहिलेलं आहे. सो इथे -3 आलेलं आहे. ओके, सो आता हा जो -3 आहे ना हा -3 याने या मॅट्रिक्समध्ये काय करायचं, याने या मॅट्रिक्समध्ये त्याला डिवायडेशन करायचं आहे. सो -9ला जर -3ने जर डिवायडेशन केलं तर ॲन्सर काय येणार आहे 3 येणार आहे. हे मायनस प्लस होतील. ओके, हे बघा मी इथे करून दाखवलं आणि ह्या -3ला पण -3ने डिवायडेशन केलं इथे मी. ओके, तर ॲन्सर काय येणार आहे इथे 3 आणि हा 1 ॲन्सर येणार आहे. ओके, 3 आणि हा 1 ॲन्सर येणार आहे. सो बाय इक्वॅलिटी x इज इक्वल टू 3 आणि y इज इक्वल टू 1. ओके, अँड दिस इज आवर फायनल ॲन्सर. y इज इक्वल टू काय आलेलं आहे y इज इक्वल टू 1. सो दिस इज आवर फायनल ॲन्सर. किती सिम्पल आहे ना. आता बघूया. दिस इज होमवर्क फॉर यू बट नाऊ आय एम डुईंग इट. म्हणजे दिस इज मी आधी जेव्हा मी हे लिहिलं ना असे नोट्स जेव्हा टाईप केलेल्या लिहिलेल्या माझ्या हँडरिटन नोट्स आहेत त्या
नोट्स नाही म्हणता येणार, सम्स आहे ते. ओके, सो मी जेव्हा हे लिहिले तेव्हा मी हे तुम्हाला काय करायला सांगितलेले, होमवर्क सांगितलेले. बट जेव्हा मी तिचं ॲन्सर फाइंड आउट केलं तेव्हा मला सुचलं की हे तुम्हाला होमवर्क न देता मी स्वतः सॉल्व करून दाखवूयात. ओके, सो आता इथे मी नाव काय म्हटल्यानंतर नाव आय एम डुईंग इट, म्हणजे नाव आता मी ते करत आहे. सो आता बघूयात हा जो इक्वेशन जो दिलेला आहे 2x + 6y = 8 आणि x + 3y = 5. ओके, सो आता इथे बघा गिवन इक्वेशन कन्वर्ट इंटू मॅट्रिक्समध्ये कन्वर्जन करा. केलं मॅट्रिक्समध्ये कन्वर्जन, दॅट इज ax = b मध्ये कन्वर्जन करायचं आहे. सो एची व्हॅल्यू ही, एक्सची व्हॅल्यू ही आणि बीची व्हॅल्यू ही. सो इथे मी कन्वर्जन केलेलं आहे. कसं कन्वर्जन केलं ते बघा आता. ओके, जे लेफ्ट हँड साईडला जे आहे ना 2 6 आणि इथे काय आहे 1 3, इथे काय ना म्हणजे 1. सो 2 6 1 3चा आपला मॅट्रिक्स बनलेला आहे का जरा बघा. 2 6 1 3. ओके, हे बघा 2 6 1 3. ओके, 2 6 1 3चा आपला हा इथे मॅट्रिक्स बनलेला आहे. वेट जरा. 2 6 1 3 2 6 1 3चा आपला हा मॅट्रिक्स बनलेला आहे. एक्स म्हणजे काय XY आणि जो राईट साईडला जो असतो ना इक्वेशनचा, जो राईट साईडला असतो इक्वल टूच्या नंतर, तो म्हणजे काय असतो आपला हा 8 5 आहे. 8 5 तो मी इथे लिहिलेला आहे. बघा जरा ती व्हॅल्यू झाली आपली बीची व्हॅल्यू झाली. जेव्हा आपण दॅट इज ax = b जेव्हा करू तेव्हा 8 5 याची व्हॅल्यू झाली. सो आता नंतर ह्याच्यानंतर काय करायचं आहे, हा ए मॅट्रिक्स दिला आहे म्हणजे याची व्हॅल्यू मी आता मगाशीच बोललो, हा ए झाला, हा एक्स झाला आणि हा बी झाला. सो हा एक्स इथे लिहिला, हा बी म्हणजे हा इथे लिहिला. सो प्री मल्टिप्लाय करा कशाला, ax = b/a इनवर्सने त्याला प्री मल्टिप्लिकेशन करा. सो प्री मल्टिप्लिकेशन केल्यावर आपल्याला हा मिळणार आहे असा. सिंगली मागच्या स्टेप्स आहेत सगळ्या. सो मागच्या स्टेप आपल्याला फॉलो करायचे आहेत. सो a इनवर्स इंटू ए, त्याचा आपण ॲन्सर कन्सिडर करूयात आय. आणि आयने जर कोणत्याही संख्येला मल्टिप्लिकेशन केल्यावर तेवढंच येणार. सो आयने ह्या एक्सला मल्टिप्लिकेशन केल्यावर हा एक्सच येणार आणि हा इथे मी जसं तसं इथे कॉपी केलेला आहे. ओके, सो आता मी वळतोय जरासा पुढे. ओके, हा इथपर्यंत आला ना. नाव हा ए मॅट्रिक्स आपला काय जरा बघा. ए मॅट्रिक्स वेट. हा ए मॅट्रिक्स आपला कुठे गेलेला आहे, ए मॅट्रिक्स. ओके, 2 6 1 3 हा आपला ए मॅट्रिक्स आहे बरोबर. सो 2 6 1 3 आहे ना, तो आपल्याला कशामध्ये कन्वर्जन करायचं, आता डेटरमिनंट त्याचा फाइंड आउट करायचं आहे. हे बघा 2 6 1 3 हा मी इथे मॅट्रिक्स लिहिलेला आहे. त्याचं आपण डेटरमिनंट म्हणजे एका मॉडमध्ये लिहिलेलं आहे. डेटरमिनंट कसं काय फाइंड आउट करतात, 3 × 2 किती 6 - 6 = 0. या 3चं मल्टिप्लिकेशन 2शी केलं आणि डेटरमिनंट सॉल्व करताना मायनस साईन लागतो. सो इथे 1चं मल्टिप्लिकेशन या 6शी केल्यावर इथे 6 येणार, म्हणजे 6 - 6 = किती येणार, 0 येणार. ओके, सो आणि मी काय बोललो, जेव्हा 0 येतो तेव्हा आपल्याला पुढच्या स्टेप्स करायचीच गरज लागत नाही. म्हणून मी हा इंटरेस्टिंग सम होता म्हणून मी हा होमवर्क नाही देता मी इथे स्वतः इथे केलेला आहे. सो देन ए इनवर्स कॅनॉट बी एक्झिस्ट. ओके, बिकॉज ऑफ द डेटरमिनंट ऑफ ए = 0 आला आहे ना, ह्याची व्हॅल्यू काय आली 0 आलेली आहे. म्हणून याचा इनवर्स काय होणार नाही, इनवर्स जो आहे ना तो काय होणार नाही, एक्झिस्ट होणार नाही. इनवर्स कॅनॉट बी एक्झिस्ट. ओके, सो ह्याचा इनवर्स कॅनॉट बी एक्झिस्ट. तर आपला हा ॲन्सर इथपर्यंत स्टॉप होत आहे. सो आता आपण वर्ड्स प्रॉब्लेमकडे जाऊयात. 3 टोटल वर्ड प्रॉब्लेम्स आहेत, तर त्यातले मी 2 सोल्युशन इथे करून दाखवतो. आणि जे 2 जे आहेत म्हणजे एक जो आहे ना लास्ट, तो मी तुम्हाला होमवर्क देतो. त्याच्या पण मी इक्वेशन्स बनवून इथे ठेवलेले आहेत आणि फक्त मी तुम्हाला त्याच्या पुढच्या स्टेप्स फॉलो करायला सांगणार आहे. ओके, सो आता आपण बघूयात पुढे काय आहे तो वर्ड प्रॉब्लेम. द कॉस्ट ऑफ 4 पेन्सिल 3 पेन अँड 2 इरेझर इज 60. 4 पेन्सिलची कॉस्ट, 3 पेन आणि 2 इरेझरची कॉस्ट किती आहे, 60 रुपीज आहे. ओके, सिमिलरली द कॉस्ट ऑफ द 2 पेन्सिल 4 पेन्स आणि 6 इरेझर इज 90 रुपीज. whereas द कॉस्ट ऑफ द 6 पेन्सिल इथे किती आहे, 6 पेन्सिल म्हणजे काय दिलं आहे मलाच नाही माहीत. 6 पेन्सिल 2 पेन्स आहेत. ओके, 2 पेन्स आहेत ते. हां, हे बघा 2 असं दिलेलं आहे. 6 पेन्सिल 2 पेन्स अँड 3 इरेझर्स इज 70 रुपीज. फाइंड द कॉस्ट ऑफ ईच आयटम बाय गिवन युझिंग मॅट्रिसेस. ओके, सो मी इथे आता कॉलम दिलेले आहेत. आपल्याला कशाचे व्हॅल्यू दिलेले आहेत, पेन्सिल दिलेले आहे, पेन दिलेलं आहे आणि इरेझर दिलेलं आहे. सो इथे
एक्स म्हणून आपण पेन्सिल म्हणून मी एक्स मानला, इथे वाय म्हणून आपण पेन मानूयात आणि झेड इरेझर म्हणून मानूयात. ओके. सो आता बघा इथे कसं काय लिहिलं आहे ते बघा. तर 4 पेन्सिल, आता इथे मी सगळी इंक घालवतो. आता इथे 4 पेन्सिल लिहिले तर मी इथे 4 पेन्सिलच्या जागी लिहिल्या. 3 इथे पेन आहेत, 3 पेन आहेत. ओके, 3 पेन आहेत. सो इथे मी 3 पेनच्या जागी लिहिला आणि 2 काय आहेत इरेझर्स आहेत म्हणून इथे मी 2च्या जागी लिहिला. आणि ह्या सगळ्याची टोटल किती आहे 60 आहे. सो इथे मी 60 दिलेले बघा. ओके. सो इथे सिम्पल तुम्हाला समजेल. सो आता इथे 4 पेन, आता इथे बघा सेकंड कॉलम कसा राहणार आहे आपला 2 पेन्सिल. सो इथे मी 2 याच्या जागी लिहिलं आहे. ओके, 2 पेन्सिलच्या जागी मी इथे 2 लिहिलं आहे. 4 पेन्स म्हणून इथे मी 4 पेनच्या जागी लिहिलं आहे आणि 6 इरेझर. सो इथे मी 6 लिहिलेलं आहे आणि या सगळ्यांची कॉस्ट किती आहे 90 रुपीज. सो सगळ्यांची कॉस्ट इथे 90 लिहिलेली आहे. वेर ॲज द 6 पेन्स, सो इथे 6 लिहिलेलं आहे मी. इथे 6 पेन्सिल 2 पेन्स मी इथे लिहिलेलं आहे आणि 3 इरेझर्स आहेत ते मी इथे लिहिलेले आहे. ओके, 3 इरेझर्स मी इथे लिहिले आणि सगळ्यांची जी टोटल कॉस्ट आहे ती 70 रुपीज आहे. ओके, 70 रुपीज सगळ्यांची कॉस्ट आहे. सो लेट आपण इथे आता मानूयात लेट कॉस्ट ऑफ ईच पेन्सिल, पेन अँड इरेझर इज एक्स, वाय अँड झेड रिस्पेक्टिव्हलीचं मिनिंग काय आता मी इथे थोडक्यात सांगतो. इथे आपण फर्स्ट काय लिहिलं आहे पेन्सिल लिहिलं आहे, नंतर पेन लिहिलं आहे, नंतर कॉमा करून इथे काय लिहिलं इरेझर लिहिलं आहे. सो म्हणजे आपण इथे फर्स्ट जो लिहिलेला आहे ना तो आपला याच्यानंतर आपला इथे काय येणार आहे इथे एक्स येणार आहे, इथे वाय आणि इथे झेड रिस्पेक्टिव्हलीचं मिनिंग म्हणजे आता इथे जी आपण फर्स्ट गोष्टीचा ज्या उल्लेख केलेला आहे ना आणि इथल्या ज्या फर्स्ट गोष्टी लिहिलेल्या आहेत म्हणजे आता इथे आपण फर्स्ट याचा उल्लेख केला आणि इथे काय लिहिलं आहे फर्स्ट एक्स लिहिलेलं आहे, इथे फर्स्ट एक्स लिहिलेलं आहे. इथे पेन आपण सेकंड थिंग आपण विचारात आणली आणि इथे सेकंड थिंग कोणती वाय आहे आणि इथे इरेझर थर्ड थिंग म्हणजे विचारात आणली आणि इथे थर्ड आपली गोष्ट कोणती इथे झेड आहे म्हणून इथे रिस्पेक्टिव्हली वर्ड यूज केलेलं आहे. म्हणजे पेन्सिल आपण एक्स म्हणून मानू, इथे पेन आपण वाय म्हणून मानूयात अँड इथे इरेझर आपण झेड म्हणून म्हणूयात रिस्पेक्टिव्हली, अनुक्रमे आपण मराठीत बोलतोय. ओके. सो असं झाल्यानंतर आपल्याला फक्त इक्वेशन्स फॉर्म करायचे आहेत. ओके, आपण इथे काय 4x प्लस 3y प्लस 2z इज इक्वल टू 60 हे सगळ्याला इज इक्वल टू करायचं. ओके, 4x हे बघा इथे 4x प्लस 3y प्लस 2z इज इक्वल टू 60, 2x प्लस 4y प्लस 6z इज इक्वल टू 90, 2x प्लस 4y प्लस 6z इज इक्वल टू 90. ओके, 6x प्लस 2y प्लस 3z इज इक्वल टू 70. सो इथे मी ते लिहिलेले बघा, इथे बघा 6x प्लस 2y प्लस 3z सॉरी इथे z पाहिजे. ओके, 3z इज इक्वल टू 70. करेक्शन इथे करून घ्या. ओके, नाऊ कन्वर्ट इट इंटू द मॅट्रिक्समध्ये कन्वर्जन करा. इथे 4 3 2 आहे ती इथे आडवे लिहा असे. ओके, 2 4 आणि 6 आहे ते इथे आडवे लिहा. ओके, 6 2 आणि 3 आहेत ते इथे आडवे लिहा. ओके, हा एक्स वाय झेड तिन्हीकडे कॉमन आहेत म्हणून असे उभे लिहा ते आणि हे इक्वल टूच्या नंतर जे आहेत 60 90 आणि 70 ते मी असे लिहिलेले आहेत. ओके. सो आता बघूयात नेक्स्ट सिमिलर स्टेप आता इथे पण फॉलो करायचे आहेत आपल्याला, फक्त ते इक्वेशन बनवता यायला पाहिजेत, बाकी सगळं सेम आहे. सो दॅट इज AX इज इक्वल टू बी. AX इज इक्वल टू बी म्हणजे आता हा ए म्हणजे हा मॅट्रिक्स, ए म्हणजे हा, एक्स म्हणजे हा आणि बी म्हणजे हा. ओके. सो मग आता तेच मी इथे पुढे लिहिलेलं आहे. दॅट इज वेअर ए इज इक्वल टू हे बघा ए इज इक्वल टू दिस मॅट्रिक्स, एक्स इज इक्वल टू दिस मॅट्रिक्स आणि बी इज इक्वल टू दिस मॅट्रिक्स. नाव प्री मल्टिप्लाय करा AX इज इक्वल टू बी बाय ए इनवर्सने. सो ए इनवर्सने प्री मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे ए इनवर्स इंटू ए. सो ए इनवर्स इंटू ए आपण कन्सिडर करू आयच्या बरोबर. सो आय आपण इथे लिहिला आणि हा एक्स इथे लिहिला आहे. सो आयची कोणत्याही गोष्टीची जर मल्टिप्लिकेशन केलं तर तेवढेच राहते. सो आयचं मल्टिप्लिकेशन या एक्सची केलं तर आपला ॲन्सर काय येणार आहे, आउटपुट आपल्याला एक्स मिळणार आहे. सो ओके, ए इनवर्स बी जशा तसे इथे कॉपी केलेलं आहे. सो याला इक्वेशन नंबर 1 दिलेलं आहे. ओके, याला इक्वेशन नंबर काय दिलेलं आहे 1 दिलेलं आहे. सो आता मी स्क्रीन करतो स्क्रॉल. आपण हा जो वरती आपण ए मधून हा मॅट्रिक्स आपण मानलेला ए एक्स आणि बी आपण 3 मॅट्रिक्स सेपरेट केलेले आहे. सो तोच मी हा ए मॅट्रिक्स इथे घेतलेला आहे. तर त्याचा आपण आता डेटर्मिनंट फॉर्म करायचं, डेटर्मिनंट फाइंड आउट करायचं आहे. सो डेटर्मिनंट फाइंड आउट करायसाठी मी त्याला मॉडमध्ये टाकलेला आहे. सो मॉडमध्ये टाकल्यानंतर आपण डेटर्मिनंट कसं काय फाइंड आउट करायचं आहे. जेव्हा डेटर्मिनंट फाइंड आउट करतात तेव्हा आपण फक्त एका रोचाच विचार करतो, एका रोचाच विचार करायचा असतो आपल्याला. ओके. सो आपण इथे जी रो जी आहे फर्स्ट हिचाच आपण विचार करू, म्हणजे त्याच्यामध्ये जे इलेमेंट्स आहेत ना त्याचा आपल्याला विचार करायचे. सो आता मी इथे दाखवतो ते कोणते कोणते इलेमेंट्स आहेत ते.
सो आता हा फर्स्ट इलेमेंट, हा सेकंड इलेमेंट आणि हा थर्ड इलेमेंट, ते तिन्ही इलेमेंट मी इथे लिहून ठेवले आहेत. ओके, ते झाला. तर आता बघा फर्स्ट इलेमेंटचा आपण जेव्हा विचार करतो ना, फर्स्ट इलेमेंट, आता फर्स्ट इलेमेंट आपला हा आहे. ओके, फर्स्ट इलेमेंटचा जेव्हा विचार करतो तेव्हा हा फर्स्ट रो आणि हा फर्स्ट कॉलम सोडून उरलेले जे आहेत ना त्याचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करून आपण तो मॅट्रिक्स आपल्याला फाइंड आउट करायचा. सो आता उरलेलं काय येते बघा, 4 6 2 3 आपलं हे उरलेलं आहे. सो 3 × 4 किती 12, इथे 6 × 2 किती -12, इथे मायनस साईन येतो डिटर्मिनंट सॉल्व्ह करताना. सो ॲज अ आन्सर 0 येणार. सो इथे मी 0 लिहिलेलं आहे. ओके, इथे बघा 12 -12 ते 0. सो हा मी जेव्हा डिटर्मिनंट जेव्हा सॉल्व्ह करतो तेव्हा मी काय बोललो, इथे जो असतो जेव्हा सेकंड जो डिजिट असतो ना, सेकंड इलेमेंट असतो, रो फर्स्टमधला जो सेकंड इलेमेंट असतो ना, त्याचा जो साईन असतो त्याचा अपोजिट करून आपल्याला इथे लिहायचा असतो. सो आता इथे साईन कोणता याचा साईन कोणता, इथे प्लस आहे, इथे प्लस आहे. ओके, सो मी इथे ॲन्सरमध्ये इथे मायनस लिहिलेलं आहे. ओके, साईन चेंज करून लिहायचा असतो. सो इथे मी -3, इथे 3 हा जो 3 आहे तो इथे मी कॉपी केला आहे. आणि मग आता हा सोडायचा आणि हा सोडायचा. जो 3 जो इलेमेंट ज्या कॉलममध्ये आणि ज्या रोमध्ये ते सोडायचं आहे. आणि आता बघूयात आपण ह्याचं आपण आउटपुट काढूयात. 3 × 2 किती 6. सो इथे 6 लिहिलं आहे. -6 × 6 किती 36. सो इथे मी ते लिहिलं आहे. सो आता आपलं हे झालं. नंतर मग आपल्याला लास्ट इलेमेंट कोणता उरलेला, हा. सो मी इथे ते लिहिलं आहे. लास्ट इलेमेंटचा जो साईन असतो तोच इथे आपल्याला लिहायचा असतो. सो मी इथे तोच साईन मी इथे कॉपी केलेला आहे. सो आता आपल्याला हा एक सोडायला लागेल, हा कॉलम आणि ही रो सोडायला लागेल. सो उरलेलं काय 2 × 2 4 6 2 × 2 4 -6 × 4 किती -24. सो आता ह्याचा आन्सर 12 -12 आला 0. हा 4 मी इथे कॉपी केला, हा -3 पण इथे कॉपी केला. सो 6 -36 याचा आन्सर काय येणार आहे. 6मधून 36 जातात का, नाही जात. ओके, म्हणून 36मधून 6 घालवलं आहे तर किती राहतील 30. आणि बिग डिजिट हा आहे ना, म्हणून त्याचा साईन इथे मी असं दिलेलं आहे. सो इथे -30 आला. +2 मी इथे कॉपी केला आणि इथे पण आता इथे बघा 4 -24. सो इथे 4मधून 24 जातात का, नाही जाईल. म्हणून 24मधून 4 घालवायचे तर राहतील आन्सर 20. आणि हा बिग डिजिट हा आहे म्हणून याचं साईन मी इथे दिलेलं आहे. सो इथे -20 आलेलं आहे. ओके, सो आपल्याला आय होप तुम्हाला समजलं असेल. तर 4चं मल्टिप्लिकेशन 0शी केल्यावर 0 येणार. सो मायनस होणार इथे प्लस. ओके, 3 × 3 किती येणार 9 आणि 0 म्हणजे 30 × 3 येणार 90. हा प्लस आणि हा मायनस होणार इथे मायनस. 2 × 20 किती येणार 40 येणार. ओके, सो आता बघूया तिथे याचा आपण प्लस मायनस इथे केली. सो 90 मायनस जर 40 घालवले आपण तर किती राहणार 50 आन्सर राहणार आहे. सो ओके, डिटर्मिनंट ऑफ A = किती येणार 50 येणार आहे. इज नॉट = 0. सो A इनवर्स B एक्झिस्ट. A इनवर्स एक्झिस्ट झाला तर मग आता पुढे काय करायचं हे बघा, हे मायनर काढायचे. पुढे आपण इथे मायनर काढायचे. इथे मी आन्सर तुम्हाला इथे स्क्रीनशॉट घ्या. हे मायनर काढलं, कोफॅक्टर काढला. ओके, मायनर काढला, ते कोफॅक्टर काढला, कोफॅक्टर काढले इथे. नंतर मग ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स काढायचा. म्हणजे जे उभे जे दिलेले आहेत ना 3 संख्यांचा आपल्याला एक बंच बनवायचे. म्हणजे हे जे उभे दिलेले आहेत ना ते मी आता इथे बघा इथे उभे इथे केले आहेत, हे इथे ते मी लिहिलेले आहेत. ओके, नंतरचे मग हे जे लिहिले आहेत ना ते मी इथे लिहिलेले आहेत. आणि जे 10 - 20 10 इथे लिहिलेले आहेत मी. ओके, सो ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स A. आणि जेव्हा आपण मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर काढतो तेव्हा हे उभे न लिहिता आपल्याला असे आडव्या लाईनीमध्ये लिहायचे असतात 3. ओके, सो एवढंच फक्त डिफरन्स आहे मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर आणि ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स. ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स म्हणजे जो मॅट्रिक्स ऑफ कोफॅक्टर आला त्याचा ट्रान्सपोज करायचं, म्हणजे रोचं कन्वर्जन कॉलममध्ये करायचं, एवढंच. ऑलरेडी यू नो दॅट. ओके, सो ॲडजॉइंट ऑफ A एवढं आपलं झालेलं आहे. सो ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स आपण काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे. ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स आपण काढलं ना, ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स काढल्यानंतर सो ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स आपण इथे काय आलेलं आहे जरा बघूयात. ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स आपला काय आलेला आहे, ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स हा आलेला आहे. ओके, हा आपला ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स आहे. अरे वेट, कुठे चालला तू. ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स आपला हा आलेला आहे. ॲडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स नंतर आपण काय काढतो, A इनवर्स काढतो. ओके, A इनवर्स आपण काढतो. सो A इनवर्सचा फॉर्म्युला जो असतो 1/,
1 डिटर्मिनंट ऑफ ए आणि ॲडजॉइंट ऑफ ए. तर हे आपल्याला नंतरची स्टेप ही फाइंड आउट करायची. नंतरची स्टेप ही फाइंड आउट केल्यानंतर मग पुढे जो आहे ना, पुढे नंतर मग काय करायचं, हे फाइंड आउट केल्यानंतर ए इन्व्हर्सची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू बी याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचे. सो ती टाकल्यानंतर ते मल्टिप्लिकेशन करायचे. मल्टिप्लिकेशन केल्यानंतर मग असे जे एक्स वाय आणि झेडची जी व्हॅल्यू आहे ते आपल्याला काय करायचे, इक्वॅलिटी करायचे. सो ह्याच्या पुढच्या स्टेप्स मी तुम्हाला करायला देतो आहे. ओके, सो पुढच्या स्टेप्स मी तुम्हाला करायला देतो आहे. आणि जो क्वेश्चन नंबर जो 6 आहे, क्वेश्चन नंबर 6, ओके, क्वेश्चन नंबर जो 6 आहे ना, तो मी तुम्हाला HW होमवर्क म्हणून देतो आहे. ओके, सो त्याचं मी आता होमवर्क म्हणून ते मी देणार आहे. सो होमवर्क म्हणून तो जरासा कॉम्प्लिकेटेड क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 6. सो जर तुम्हाला जर नाही आलं तर होमवर्क म्हणून ते दिलेलं आहे. सो जर नाही आलं तर मला इंस्टाग्राम ID वर तुम्ही मला मेसेज करू शकता. मयूर_दळवी _1330 ही माझी इंस्टाग्राम ID आहे. नीट लिहितो, मयूर_दळवी _1330. सिमिलर स्टेप्स होत्या इथे सगळे. आता पुढचे सगळ्या सिमिलर स्टेप्स होत्या. मी ते चिक्कार वेळेला ते सोडून दाखवलं म्हणून मी आता तुम्हाला ते होमवर्क दिलं आहे. सो इथे तुम्ही मला ते जर ॲन्सर तुम्ही फाइंड आउट म्हणजे मागू शकता मला ह्या इंस्टाग्राम ID वर तुम्ही मेसेज टाकून. ओके, किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारू शकता त्याचा ॲन्सर. ओके, कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला त्याचा ॲन्सर विचारू शकता. सो मी एक नेक्स्ट व्हिडिओ पण मी बनवायला रेडी आहे जर तुम्ही जर कमेंट टाकली तर. ओके, नाही तर मग जर तुम्हाला जर समजत असेल तर मग तुम्ही कमेंट टाकणार नाही, आणि जर नसेल जर समजत तेव्हाच तुम्ही कमेंट टाकाल ना. सो मग तेव्हा मी एक नेक्स्ट व्हिडिओ पण बनवेल. सो डोंट वरी, घाबरायची काही गरज नाही आहे. आणि जर काही जर नाही आलं तर माझ्या त्या मयूर, पुन्हा एकदा ID मेन्शन करतो, सॉरी, मयूर_दळवी _1330 वर तुम्ही मला इंस्टाग्राम ID वर मेसेज करू शकता. सो गाईज, आता मी हा लेक्चर जो आहे तो करतो आता एंड. ओके, मी हा लेक्चर जो आहे तो करतो एंड. सो थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आपला 2.3 एक्झरसाइज पण आपली कंप्लीट झालेली आहे. आणि 2.3 मध्ये जो क्वेश्चन नंबर 2 आहे ना, रिडक्शन मेथड ती डिलेट झालेली आहे. 25% ते पण डिलेट झालेली आहे. सो आपल्याला ते रिडक्शन मेथडचा स्टडी आता करावा लागणार नाही. सो आपली जे 2.3 एक्झरसाइज इथे कंप्लीट झाली आहे. जर ते मी होमवर्क दिलं त्यात जर काही जर डिफिकल्टीज जर येत असतील तर मला तुम्ही विचारा. मी आय विल गिव्ह यू ॲन्सर अँड आय विल डेफिनेटली हेल्प यू. ओके, मी 100% तुम्हाला हेल्प करणार. सो 2.3 एक्झरसाइज आपली कंप्लीट झाले. बट 2.3 एक्झरसाइजेस नाही तर पूर्ण आपला जो मॅट्रायसेस जो लेसन आहे ना, आपला जो मॅट्रायसेस जो लेसन आहे ना, मॅट्रायसेस तो पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. आणि मी काही होमवर्क दिलेलं आहे तर ते आय होप तुम्ही ते सोल्युशन त्याचं कराल. सो मॅट्रायसेस मी हा पूर्ण लेसन इथे कंप्लीट केलेलं आहे. आणि हा आपला जो लेसन आहे तो इथे झालेला आहे कंप्लीट. तर ह्याच्यानंतर मी आता 4th लेसन घेणार आहे. 3rd लेसन जो आहे ना, ट्रिग्नॉमेट्री, तो मी आता सध्या लेट म्हणजे एकदम लास्टला घेणार आहे, कारण की तो एकदम नीट समजून सांगायला लागेल, कारण की मुलांना हार्ड वाटतं म्हणून. ओके, सो 4th लेसन जो आहे पेअर्स ऑफ स्ट्रेट लाईन, तो मी आता ह्याच्यानंतर घेणार आहे. आणि लवकरात लवकर तो पण संपवण्याचा प्रयत्न करेन. नंतर मग 4th नंतर झाल्यावर 5th घेईन, 6th घेईन, 7th घेईन आणि नंतर मग 3rd घेईन. आणि आपला हा पूर्ण जो मॅथ्स पार्ट 1 आहे तो पूर्ण कंप्लीट करेल. सो घाबरायची काही गरज नाही, तुम्ही मला विचारू शकता ऑल क्वेश्चन्स. सो बाय, गुड नाईट, टेक केअर. आता हा रात्रीची वेळ आहे, रात्रीच्या वेळेला मी आता शूट करतो म्हणून गुड नाईट. सो गॉड ब्लेस यू, टेक केअर. घरी राहा, सुरक्षित राहा, कुठेही बाहेर फिरू नका. मी हा लेक्चर आता करतो एंड. सो बाय.